सो गाईज, हा आहे आपला डे नंबर 19, ज्यामध्ये आपल्याला एक खूप महत्त्वाचा टॉपिक शिकायचा आहे. दॅट इज लूप्स. ओके, तुम्ही बघितलं असेल की डिफरंट डिफरंट प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, फॉर एक्झाम्पल सी असेल, C++ असेल, जावा, पायथन, इकडे सगळीकडे हा टॉपिक कॉमनली यूज केला जातो, लूप्स नावाचा टॉपिक. तर आता आपल्याला डायरेक्टली जर हा टॉपिक शिकायचा आहे, तर आपण काय करणार की आधी बघूयात की का बरं आपल्याला गरज पडली या लूप्स या टॉपिकची, किंवा का यूज करायचा, कोणत्या सिनेरिओमध्ये यूज करायचा, आणि कोणत्या प्रकारचे लूप्स आपल्याकडे अवेलेबल आहेत पायथनमध्ये, तर ते आपल्याला बघायचं आहे. सुरुवातीला मी सांगतो असं की आपल्याला टास्क दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल, दिस इज आर टास्क, दिस इज टास्क नंबर 1. ओके, हा टास्क आपल्याला दिला. ओके, या टास्कमध्ये काय आहे माहिती आहे की प्रिंट युअर नेम 2 टाइम्स. ओके, 2 वेळेस आपल्याला आपलं नाव प्रिंट करायचं. सिम्पली काय करू शकतो आपण आपण काय करणार, डायरेक्टली इकडे प्रिंट फंक्शनचा यूज करायचा आणि इकडे नाव लिहायचं SAMARTH. सिम्पल लिहिलं. त्याच्यानंतर परत एकदा प्रिंट SAMARTH असं लिहिलं. ओके, हा टास्क आपण कंप्लीट केला. आपल्याला दुसरा टास्क दिला, तसेच टास्क अगेन. तो आहे की आता आपल्याला 6 टाइम्स प्रिंट करायचं आहे. ओके, सेम नाव प्रिंट करायचं आहे आपल्याला 6 टाइम. मग आपण काय करतो, 6 वेळेस हे लिहिणार. ओके, Ctrl+C, इथे Ctrl+V, बघा हे 6 वेळेस झालं आपलं टोटल, 1 2 3 4 5 6. ओके, तर आपल्या इकडे टास्क डन झालेला आहे. मग आता हेच आपल्याला सांगितलं 500 वेळेस. बघा, टास्क 3, टास्क आता आपल्याला सांगितलं 500 वेळेस. ओके, 500 टाइम्स. मग आपण काय करणार, आपण ही जी प्रिंट स्टेटमेंट आहे, प्रिंट स्टेटमेंट ही 500 टाइम्स लिहिणार. ओके, बरं ठीक आहे, हे तर लिहिलं तुम्ही. आता पुढे गेलं, चौथा टास्क तुम्हाला सांगितला की आता 5000 वेळेस करायचे. ओके, मग आपल्या डोक्यात काय येईल की आपण ही प्रिंट स्टेटमेंट ही 5000 टाइम्स इकडे यूज करणार. मला सांगा रे, की जर आता हे 2 वेळेस आपण यूज केलं, ठीक आहे, काय फरक पडत नाही आपल्याला. 6 वेळेस यूज केलं तरी ठीक आहे. पण ज्यावेळेस 500 वेळेस आपण यूज करतो, 5000 वेळेस यूज करतो, त्यावेळेस काय होणार आहे, फॉर एक्झाम्पल ही तुमची कोड फाईल आहे. तर या कोड फाईलमध्ये सेम कोड आहे बघा, सेम कोड. ओके, सेम कोड. आणि याच्यामुळे काय होणार, तुमच्या फाईलची लेंथ वाढते. बरोबर आहे, फाईलची लेंथ वाढली म्हणजे कोडची लेंथ वाढली तुमच्या. सेम कोड आहे पण कोडची, सेम कोड आपण परत 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 लिहितोय, त्यामुळे कोडची लेंथ वाढते. बरं ठीक आहे, मग हे करणं योग्य वाटतं का अयोग्य वाटतं, मला काय वाटतं? चला मला कोणीतरी सांगा की असं एखादा कोड आपण परत परत तोच तोच लिहिणं आणि त्याच्यामुळे आपल्या फाईलची साईज वाढणं, हे हे चांगलं वाटतं का, दिसायला तरी चांगलं वाटतं का? बघा, की जर तुम्ही असं स्टेटमेंट इकडे बघत आहात, प्रिंट SAMARTH असं बघत आहात तुम्ही, आणि हे पूर्ण फाईलमध्ये तेच आहे, तेच 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 चाललंय 5000 वेळेस टोटल. हे असं बघायला काय वाटतं, थोडंसं ऑड वाटतं. दिस लुक्स ऑड. आणि आपल्या फाईलची साईज पण वाढते. मग आता या ठिकाणी आपल्यासमोर प्रॉब्लेम काय काय आले ते मी इकडे लिस्ट डाऊन करतो. ओके, व्हॉट प्रॉब्लेम्स, की असा जर आपण अप्रोच निवडला तर आपल्याकडे कोणते प्रॉब्लेम येतात. पहिला प्रॉब्लेम येतो आपल्याकडे, वी गेट डुप्लिकेट कोड. ओके, आपल्याकडे डुप्लिकेट कोड तयार होतो, म्हणजे एकच स्टेटमेंट आपण परत परत यूज करतोय. दॅट मीन्स रिपीट वरती यूज करतोय, रिपीट कोड. कोड आपण रिपीट करतोय. मग आता हे 2 स्टेटमेंट आपल्याकडे आली. याच्याने काय होणार आहे की तुमच्या फाईलची साईज वाढणार आहे आणि लेंथ वाढणार आहे. फाईल साईज इन्क्रीजेस. ओके, हे तर झालं. त्यानंतर कोड लेंथ इन्क्रीजेस, कोड लेंथ इन्क्रीजेस, कोडची लेंथ वाढते. बरं, मग याचं काय होणार आता, इथे गेलं तुम्ही, आता कोड कसा एक्झिक्यूट होतो, हा तुमचा कोड आहे टोटल, हा जाणार तुमच्या कंपायलरकडे. कंपायलर आणि इंटरप्रिटर यांच्याकडे जाणे. यांना आपण काय समजतो रे, हे आपले फिल्टर आहेत. यांचं काम काय की हा जो कोड आहे याचं कन्वर्जन करायचं मशीन कोडमध्ये. मग आता तुमचा जो कंपायलर असेल, कंपायलर काय करेल, पहिली लाईन बघेल, याला कन्वर्ट करेल, दुसरी लाईन कन्वर्ट, तिसरी लाईन कन्वर्ट. मग आता काय होतं, इकडे कंपायलरचं पण टाइमपास होतोय ना, की सेम लाईन तुम्ही सारखं 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 कंपाईल करत चालताय आणि कन्वर्ट करत चालताय. मग आपलं पुढचं स्टेटमेंट काय आहे, हिअर कंपायलर
gets same line for conversion. ओके, याच्यामुळे काय होतंय, कंपायलर्स टाइम गेट्स वेस्टेड. ओके, कंपायलरचा टाइम वेस्ट होतोय कारण तो एकच स्टेटमेंट परत 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 कन्वर्ट करतोय मशीन कोडमध्ये. बघा हे सेम आहे, सगळे प्रिंट स्टेटमेंट, हे सगळे प्रिंट स्टेटमेंट तो कन्वर्ट करतोय फॉर एक्झाम्पल मशीन कोडमध्ये. ओके, मग आता त्याचं पण एक काम वाढलंय. मग आता एवढे सगळे जर प्रॉब्लेम आपल्याकडे आहेत, काय की आपल्याला जर सेम स्टेटमेंट आपण डुप्लिकेट करतोय, डुप्लिकेट कोड लिहितोय, कोड रिपीट करतोय, फाईलची साईज इकडे वाढते, आपल्या कोडची लेंथ वाढते, मग याच्यावरती काहीतरी सोल्युशन पाहिजे आपल्याला, आणि हेच सोल्युशन आहे लूप्स. ओके, सोल्युशन काय याचं, सोल्युशन असतात लूप्स. ओके, गुड. मग आता लूप्स म्हणजे काय असतात ते बघा. लूप्स हे असे स्टेटमेंट्स असतात. ओके ओके, लूप्स आर स्टेटमेंट which helps us using same code over number of iteration. म्हणजे काय, याचा सिंपल मराठीमध्ये अर्थ असा आहे की एक जो कोड असेल कोणता तरी, फॉर एक्झाम्पल हा कोड आहे, दिस इज कोड 1, याच कोडला परत 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 यूज करण्याचं जे काही फंक्शनॅलिटी आहे, सेम कोडला यूज करण्याची फंक्शनॅलिटी ओव्हर नंबर ऑफ इटरेशन्स. फॉर एक्झाम्पल 5 टाइम्स मला हा यूज करायचा आहे, 5 इटरेशन, 5 वेळेस हा सेम कोड मला यूज करायचा, कोड 1, परत कोड 1 हा झाला फर्स्ट टाइम, सेकंड, थर्ड, हा फोर्थ, आणि हा लास्टवाला फिफ्थ. बघा एकच कोड परत 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 जर यूज करायचं असेल मला, तर काय करायचंय, मला लूपचा वापर करायचा आहे. मग आता लूप्सचा या कॉन्सेप्टचा जर आपण वापर केला तर आपल्याला काय काय फायदे भेटतात बघा. ओके, बेनिफिट्स इकडे बघतो मी, काय बेनिफिट्स आहे, तर आपण वी कॅन रियूज दी कोड. ओके, ते आपण रियूज करू शकतो. वी कॅन कंट्रोल नंबर ऑफ इटरेशन्स, आपण किती इटरेशन्स त्या कोडचे करायचे किंवा किती वेळेस तो कोड रन करायचा हे आपण कंट्रोल करू शकतो. आणि जर आपण असं केलं, म्हणजे आता मी सांगितलं की आपल्याला प्रॉब्लेम जो होता, आपला लास्टवाला प्रॉब्लेम, की 5000 वेळेस आपल्याला एक लाईन रिपीट करायची होती. मग आपण काय करणार, लूपचा वापर करायचा आणि त्याला सांगायचं, फॉर एक्झाम्पल हा लूप आहे आपला, दिस इज अ लूप. या लूपला सांगायचं, काय सांगायचं की बाबा 5000 वेळेस आम्हाला रिपीट करायचंय, आणि कोणती लाईन आहे, ही लाईन आहे प्रिंट SAMARTH. ओके, ही लाईन आहे. मग तो काय करेल, 5000 टाइम्स ही जी लाईन आहे हिला काय करेल, रिपीट करेल. ओके, हे आपलं काम तर करून देतोय. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता 5000 वेळेस आपल्याला हा कोड लिहिण्याची गरज नाही. म्हणजे तिसरं बेनिफिट जे आलं आपल्याकडे ते आलं, वी कॅन रिड्यूस कोड लेंथ. जी कोडची लेंथ आहे ती आपण रिड्यूस करतो, आणि कोडची लेंथ रिड्यूस झाली म्हणजे काय, वी कॅन रिड्यूस फाईल साईज. ओके, फाईल साईज आपण रिड्यूस करतोय. आणि आता बघा, एकच जर माझ्याकडे कोड आहे आणि आपल्याकडे कंपायलर आहे, तर कंपायलरला एकच लाईन आता कन्वर्ट करायची कशामध्ये, बघा इकडे काय होतं रे, इकडे होतं असं की आता 5000 लाईन्स त्याला एकच लाईन तीच एवढ्यात डुप्लिकेट डुप्लिकेट कन्वर्ट करायची होती मशीन कोडमध्ये. पण आता आपण लूपचा जर वापर केला तर आता कंपायलरचा मग टाइम आपण इकडे वाचवतोय. ओके, सो वी आर सेव्हिंग कंपायलर्स टाइम. ओके, कंपायलर्स टाइम. तर एवढे सगळे बेनिफिट्स आहेत जर आपण लूप वापरलं तर. लूपचं मेन कॉन्सेप्ट काय आहे इकडे वरती लिहिली मी, काय कॉन्सेप्ट आहे, असे स्टेटमेंट्स आहेत ते लूप्स म्हणजे, किंवा टूल्स आहेत, असं टूल समजू याला आपण सिम्पली, विच हेल्प्स अस टू यूज, असं म्हणूया सिम्पल, विच हेल्प्स अस टू यूज सेम कोड ओव्हर नंबर ऑफ इटरेशन्स. जेवढे नंबर ऑफ इटरेशन्स तुम्हाला हवे तेवढ्या नंबर ऑफ इटरेशन्समध्ये आपण सेम कोड पुन्हा एकदा परत 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 रिपीट करू शकतो. या कॉन्सेप्टला म्हणायचे लूप्स. तर आता डिफरंट डिफरंट टाईपचे लूप्स आहेत, तर आपण बघूया लूप्स. ओके, कोणते कोणते आहेत. जर आपण कन्सिडर केलं इथे C++, जावा, तर यांच्याकडे लूप्स कोणते,
पहिला आहे व्हाईल लूप, ओके. दुसरा आहे डू व्हाईल लूप आणि स्टँडर्ड जो लूप आहे तो आहे इकडे फॉर लूप. सगळ्यांचं काम एकच आहे, ओके. काम सारखंच आहे, स्टेटमेंट्स रिपीट करायचे. आणि पायथनमध्ये फक्त यांच्यामधले दोनच लूप्स आहेत. त्यामधले पहिला आहे व्हाईल लूप आणि दुसरा आहे फॉर लूप, ओके. डू व्हाईल लूप वगैरे असं काही कॉन्सेप्ट नाही इकडे. सो आपल्याला हे दोन स्टडी करायचे आता, व्हाईल लूप स्टडी करायचा आणि फॉर लूप स्टडी करायचा. सो आता चॅटमध्ये मला प्रत्येकाने सांगायचं की इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे की नाही. चला, लूप्स काय असतात, लूपची गरज आपल्याला का पडली, लूप्स वापरल्यानंतर काय काय बेनिफिट्स आपल्याला होऊ शकतात हे, आणि त्याच्यानंतर C++, जावामध्ये कोणते लूप्स असतात आणि पायथनमध्ये कोणते लूप्स असतात. चलो, इन द चॅट एव्हरीवन कन्फर्म करत चला. चला, सो आपण कंटिन्यू करूया विथ द नेक्स्ट लूप. ओके, परफेक्ट, क्लिअर सगळ्यांना. लेट्स गो टू द टॉपिक. आपण आता आधी सगळ्यात आधी कव्हर करूया व्हाईल लूपला, ओके. व्हाईल लूप आपल्याला स्टडी करायचं आहे. सो इथे व्हाईल लूप, फर्स्ट जो लूप आपण स्टडी करणार दॅट इज व्हाईल लूप. अच्छा, मग आता व्हाईल लूपला आपण इंडिकेट करण्यासाठी आपण कोणता कीवर्ड वापरतो. सो हा कीवर्ड आहे व्हाईल नावाचा, ओके. हा लिहायचा, हा आपण यूज करतो, दिस इज कीवर्ड. बर असं आहे. आता मग आता व्हाईल लूप ज्यावेळेस यूज करायचा आहे ना, डोक्यामध्ये 3 गोष्टी ठेवायच्या. सगळ्यात पहिले 3 गोष्टी ठेवायच्या ते आहे की आता आपला जो व्हाईल लूप आहे त्याला काय गोष्टी लागतात. सर्वात पहिले लागतं त्याला इनिशियलायझेशन, ओके. इनिशियलायझेशन लागतं. आता शब्द थोडेसे जड जातील तुम्हाला, पण डोंट वरी, मी तुम्हाला समजवेल सगळं गोष्ट. त्यानंतर पुढे आहे कंडिशन, ओके. आणि पुढे आहे अपडेट, ओके. ही 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पण हे नेमकं वापरायचं कशासोबत आता ते आधी लक्षात घ्या. सो आता जर मी इकडे व्हाईल लूप स्टार्ट केलं, फॉर एक्झाम्पल आपल्याला सेम प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. 5000 वेळेस आपल्याला एक स्टेटमेंट रिपीट करायची. किती हजार वेळेस? 5000 वेळेस किंवा 500 वेळेस घेऊया आपण, ओके. स्टेटमेंट काय आहे? रिपीट, ओके. प्रिंट SAM 500 टाइम्स, ओके. मग आता मला समजलं की मला कुठपर्यंत जायचंय. टेल कुठपर्यंत जायचंय मला? 500 टाइम्स. आपली स्टेटमेंट कोणती आहे इकडे? स्टेटमेंट आहे ही वाली स्टेटमेंट, प्रिंट SAM, ही स्टेटमेंट आपल्याकडे आहे. या 2 गोष्टीवरून मला आता असं ठरवायचं की याच्यामधलं इनिशियलायझेशन कोणतं आहे, कंडिशन काय आहे याच्यामध्ये, आणि अपडेट काय आहे याच्यामध्ये. सो आता इतकी सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या वेळेस तुम्ही कुठलाही लूप स्टार्ट करता, तो लूप आपल्याला एका पर्टिक्युलर नंबर ऑफ टाइम्सच आपल्याला तो रिपीट करायचा असतो, ओके. आयडियल केसमध्ये जर तुम्हाला वाटलं की कंटिन्युअसली चालू ठेवायचं आहे तर तुम्ही तसंही करू शकता. मग आता मला सांगा की 500 टाइम्स, 500 वेळेस जर आपल्याला रिपीट करायचं आहे तर 500 आपल्याकडे कुठेतरी काउंट मेंटेन पाहिजे की नाही पाहिजे आपल्याकडे, की एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, 4 वेळेस, 5 वेळेस, 6 वेळेस, हे आपल्याकडे कुठेतरी काउंट मेंटेन पाहिजे की नाही पाहिजे, वाटतं की नाही तुम्हाला? चला, स्टेटमेंट आपल्याकडे आहेच रे, पण आता ही स्टेटमेंट किती वेळेस रिपीट झाली हे आपल्याला बघायला नको? येस, पाहिजे, बघायला पाहिजे आपल्याला. परफेक्ट. सो आता हेच आपल्याला स्टोअर करायचंय 500 टाइम्स, ओके. मग आपण मी काय करणार, मी एक व्हेरिएबल घेतो, फॉर एक्झाम्पल इकडे आय नावाचं व्हेरिएबल. आय इज व्हॉट? व्हेरिएबल. आय इज व्हेरिएबल. आणि जेवढ्या पण वेळेस आपला लूप चालेल ना, मी काय करणार, या आय मध्ये एक व्हॅल्यू इन्क्रीज करत चालणार. फॉर एक्झाम्पल मी आय मध्ये सध्या काय ठेवले, हा बॉक्स आहे आपला, ओके. हा बॉक्स, याच्यामध्ये 1 व्हॅल्यू आहे. काय झालं आता, मी एकदा स्टेटमेंट एक्झिक्यूट केली, ओके. सो स्टेटमेंट एक्झिक्युटेड. मग मी काय करणार, याला बस 1 ने वाढवणार. मग मला समजेल आता की आपल्याकडे 2 वेळेस झालंय, ओके. सेम रिपीट करायचं. परत एकदा स्टेटमेंट एक्झिक्यूट केली मी, EXE म्हणजे एक्झिक्यूट झाल्यानंतर मी काय करणार, I+1 करणार, म्हणजे येणार 3. आता मला सांगा सिंपल, की मी स्टेटमेंट तर एक्झिक्यूट करतोय, ओके. स्टेटमेंट एक्झिक्यूट करत चाललोय. शेवटी जेव्हा शेवटची स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल, ओके, त्यावेळेस I=I+1 असेल आणि ही व्हॅल्यू 500 झालेली असेल. मग 500 झाल्यानंतर परत काय होणार, परत सेम होणार, परत एक्झिक्यूट होणार,
आय इक्वल टू आय प्लस 1. आता ही होईल 501. मला सांगा आपल्याला थांबायचं कुठे? आपल्याला थांबायचं कुठं? फॉर एक्झाम्पल ही लाईन नंबर 23 आहे आणि लाईन नंबर 24 आहे. चला सांगा कोणत्या लाईन नंबरला आपल्याला थांबायचंय? येस, आपलं 500 वेळेस एक्झिक्यूट करायचंय मला. मग कुठल्या लाईन नंबरला आपल्याला थांबावं लागेल? सिंपल प्रश्न आहे, याच्यामध्ये काहीही मला तर वाटत नाही रॉकेट सायन्स आहे. सिंपल, लाईन नंबर 23ला आपल्याला थांबावं लागेल. म्हणजे इथपर्यंत झाल्यानंतर आपल्याला आपलं लूप जो आहे त्याला स्टॉप करायचा. हिअर बघा, इकडे काय लिहितोय मी ते, हिअर वी नीड टू स्टॉप लूप. अच्छा, लूपला आपल्याला स्टॉप करायचंय. मग आता ज्या वेळेस आपल्याकडे असं डिसिजन घ्यायचंय, मला काय डिसिजन घ्यायचंय की आपल्याला एकतर स्टॉप करायचंय किंवा कंटिन्यू करायचंय. अच्छा, एकतर मला स्टॉप करायचंय किंवा कंटिन्यू करायचंय. म्हणजे बेस्ड ऑन सर्टन कंडिशन मला माझ्या प्रोग्रामचा फ्लो डिसाईड करायचा आहे. बेस्ड ऑन कंडिशन. ओके, मग एका कंडिशनवरती एकतर मी स्टॉप होणार किंवा कंटिन्यू करणार. स्टॉप होण्यासारखी कंडिशन कोणती आहे माझी इकडे? जर ही आयची व्हॅल्यू काय असली, आयची व्हॅल्यू ही कुठपर्यंत गेली, इफ इट इज इक्वल टू 501, जर ती 501 अशी व्हॅल्यू झाली, इक्वल टू 501, तर त्यावेळेस मला थांबायचे. किंवा मी असं म्हणतो की जर ही व्हॅल्यू आयची व्हॅल्यू ही लेस दॅन इक्वल टू 500 असली, 500 पेक्षा कमी किंवा 500 इथपर्यंत आपल्याला चालेल ही व्हॅल्यू, आयची व्हॅल्यू बघा इकडून वरती 500 किंवा 500 पेक्षा कमी कितीही चालेल, पण याच्या वरती नको. तेव्हा आपल्याला काय करायचंय, कंटिन्यू करायचंय. बर, मग आता मला सांगा, जर आपल्याला अशा प्रकारचं काहीतरी इम्प्लिमेंट करायचं असेल की बेस्ड ऑन कंडिशन आपल्याला आपल्या प्रोग्रामचा फ्लो डिसाईड करायचा आहे, एकतर मला लेफ्टला जायचं किंवा राईटला जायचं, अशा वेळेस मी कोणते स्टेटमेंट्स यूज करतो? चला, हे आपण बघितलेलं आहे. कंडिशनल स्टेटमेंट्स कोणते यूज करावे तिथे जर आपण असं ठरवलं तर? जर कोणत्याही आपल्या प्रोग्रामच्या फ्लोमध्ये आपल्याला चेंज करायचं असेल किंवा मग आपल्याला डिसिजन घ्यायचं असेल, मला लेफ्टला जायचं राईटला जायचं, आपण तिकडे इफ आणि एल स्टेटमेंट यूज करू शकतो. कोणते? इफ एल्स. परफेक्ट, हे तुम्ही करू शकता, राईट. पण आता कसं आहे माहिती आहे का, की व्हाईल लूपने आपल्याला काय सांगितलं की आता हे इफ आणि एल्स आहे ना, हे मी हँडल करतो सगळं. ओके, हे सगळं इफ आणि एल्स हे कोण हँडल करेल? व्हाईल लूप हँडल करतो. बघा इकडे स्टेटमेंट लिहितो मी, this if else will be handled by while loop. बर, while loop हे सगळं हँडल करतो. मग while loop काय आपल्याला विचारतो, just give me the condition in which loop continues. अशी मला कंडिशन द्या की लूप कंटिन्यू राहील माझा. मग आता या दोघांपैकी लूप कंटिन्यू राहील अशी कंडिशन कोणती आहे रे? ही कंडिशन आहे, बरोबर. मग ती कंडिशन आपल्याला त्याला द्यायची आहे. ठीक आहे, चला कसं देणार त्याला? आपल्याला एक इकडे लिहायचं असं, दिस वन, वाईल काय लिहायचं आहे मला, की जो वेळेस आपला जो आय आहे, आय लेस दॅन ऑर इक्वल टू 500 असेल तोपर्यंत लूप चालू ठेवायचा. बरं, आता लूपसाठी आपल्याकडे बॉक्स असतो ना, कुठलाही कोड आहे आपल्याकडे तो लिहायचा आहे, त्याला आपल्याला बॉक्समध्ये ठेवावं लागतं. हा बघा, हा व्हाईल लूपचा कोड आहे. या पूर्ण कोडला आपल्याला रिपीट करायचं आहे. रिपीट 500 टाइम्स हा पूर्ण कोड आपल्याला रिपीट करायचा आहे. आता आय लेस दॅन इक्वल टू 500, मला सांगा असा जर आपण कोड लिहिला, व्हाईल आय लेस दॅन इक्वल टू 500, मी इकडे तुम्हाला लिहून दाखवतो. चला काय आपल्याला एरर येतात आणि ते बघू. जस्ट अ सेकंड, मी हे ओपन करतो, बॅचेस देन पायथन, डे नंबर 19 आहे ना आजचा. सो दिस वन, न्यू फोल्डर, डे नंबर 19, ज्यामध्ये आपल्याला लूप स्टडी करायचे. आणि लूप्समध्ये पण पहिला लूप आपण स्टडी करतोय, दॅट इज व्हाईल लूप. ओके, परफेक्ट. हे कट करून टाकलं आणि हॅश 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 व्हाईल लूप, परफेक्ट. चला मी तुम्हाला दाखवतो तो काय करायचं आहे आपल्याला. मी नुसतं असं लिहिलं, व्हाईल आय
लेस दॅन ऑर इक्वल टू 500, इक्वल टू 500. अरे बापरे, कुठे गेला, 500 असं लिहिलं आणि हा खाली बॉक्स चालू केला. मी एंटर केला. तो काय सांगतो मला की अरे हे वाईल आय लेस दॅन इक्वल टू 500 जे आहे, इट इज इनकम्प्लीट इनपुट आहे. दिस इज इनकम्प्लीट इनपुट. म्हणजेच काय, त्याला हे समजत नाहीये नक्की की यार, बरं ठीक आहे, आपण असं करू आता, वाईल आय लेस दॅन 500 असं, आणि आता असं केलं मी, तो तरी पण तेच सांगतो हे इनकम्प्लीट इनपुट आहे. दिस इज इनकम्प्लीट. का? कारण त्याला हे समजतच नाही आय काय आहे. आपण आय मध्ये व्हॅल्यू टाकली नाही टाकली, अजून काहीच नाही केलेलं आपण अजून. मग आपलं काम आहे की आता ही जी व्हॅल्यू आहे आय, हिला इनिशियलाइज करायचं. इनिशियलाइज करणं म्हणजे काय, तिला व्हॅल्यू प्रोव्हाइड करणं. सो त्याच्यामुळं आपण इकडे काय करणार, सिम्पली एक गोष्ट लिहितो मी, आय इक्वल टू 1. म्हणजे काय केलं आपण इकडे, इनिशियलाइज केलं. इनिशियलाइज हा थोडासा डिफिकल्ट शब्द आहे. इनिशियलाइज करायचं म्हणजे काय, प्रोव्हाइड व्हॅल्यू. सिम्पल. तुम्ही प्रोव्हाइड व्हॅल्यू म्हटलं तरी चालतं, काही इश्यू नाही तिकडे. आय आपण इनिशियलाइज केला, त्यानंतर हा मी इकडे यूज करत चलो, आय लेस दॅन इक्वल टू 500. आणि इकडे मध्ये काय येणार, आपली प्रिंट स्टेटमेंट, जी मला रिपीट करायची, कोणती, SAM. बरं ठीक आहे, आपण बघूया आता चेक करून. हा कोड आपल्याला लिहायचा आहे, बघूया 500 वेळेस हे सगळं प्रिंट होतंय की नाही होतंय. लेट्स चेक. हां, ओके. सो आता इथे केल्यानंतर आय इक्वल टू 1 जर मी केला, देन फाईल आय लेस दॅन इक्वल टू 500. ओके, हे केलं. आणि आता प्रिंट असची स्टेटमेंट आहे, ही आपल्याला रिपीट करायची 500 टाइम्स. ओके, समर्थ. बघूया माझं नाव 500 वेळेस प्रिंट होतंय का. बरं, आता हे मोजत बसणार नाही मी 500 वेळेस किती वेळेस होते बघूया. पण आता जर मी खाली 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 गेलो, तर इथे बघा, हे काय रे, हे प्रिंट होतच चाललंय. हे प्रिंट होत चाललंय बघा. हे नक्कीच 500 पेक्षा जास्त वेळेस प्रिंट होत चाललंय. सी इथे. असं आपल्याला पाहिजे का? हे आपल्याला पाहिजे का? आपल्याला थांबायचं ना कुठेतरी. मग हे थांबत का नाहीये? कुणी सांगेल मला का थांबत नाहीये हे? आपण काय दिलंय, व्हाईल लूपला अशी कंडिशन दिली की ती कंडिशन ट्रू झाल्यानंतर आपण कंटिन्यू करत राहायचं, कंटिन्यू करत राहायचं. मग बघा बरं इकडे, आय इक्वल टू काय आहे, 1 आहे. मग त्याने चेक केलं. काय चेक केलं त्याने, आय लेस दॅन इक्वल टू 500. एक हा 500 पेक्षा कमी आहे का, आहे. मग प्रिंट करा. प्रिंट केलं त्याने, परत कंडिशन चेक केली. मग परत त्याला तेच भेटलं की यार, हे सगळं दरवेळेस ही कंडिशन ट्रू होत चालली, आणि म्हणून काय होणार आहे, हे कंटिन्युअसली प्रिंट होत चाललंय. इथे या थोडंसं, इथे आपण चेक करूया काय होतं बघा. फर्स्ट टाइम काय होणार आहे, आय इक्वल टू 1 आहे. ठीक आहे, परफेक्ट. त्यानंतर त्याने चेक केलं, आय लेस दॅन इक्वल टू 500 आहे का, आपण चेक करूया. येस आहे, परफेक्ट. मग त्याने प्रिंट करून टाकलं. इकडे मी आउटपुट लिहितो SAM. मग नेक्स्ट टाइम काय होतं बघा, कसा फ्लो चालतोय. दिस इज फर्स्ट, त्यानंतर सेकंड, त्यानंतर थर्ड, त्यानंतर परत फोर्थ, मग परत फिफ्थ, असं चालतंय. ओके, असं टोटल फ्लो आहे. मग आता SAM त्याने प्रिंट केलं, परत तो कंडिशन चेक करेल, आय लेस दॅन 500. मग आहे परत 1 जो आहे लेस दॅन 500. आपल्याकडे असं आहे. ओके, मग आता इथे चुकलं काय आपलं बघा. मी तुम्हाला सांगत होतो वरती, इथे 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 चला चला चला, काय रे, की ज्या वेळेस आपलं स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल, ते स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपल्याला सिम्पली या आयची व्हॅल्यू इन्क्रीज करायची आहे. आयची व्हॅल्यू प्रत्येक इटरेशनला आपल्याला इन्क्रीज करायची, सो दॅट आपल्याकडे काय राहील, आपल्याकडे ट्रॅक राहील की आपण किती इटरेशन्स केले. हे आपण केलं का, आपण नाही केलं. आपण डायरेक्टली काय केलं, हा कोड इकडे प्रिंट करत चाललं. मग आपल्याकडे एक छोटीशी गोष्ट इकडे राहिली. इथे मी बॉक्स करतो आणि या बॉक्समध्ये काय लिहितो, आय इक्वल टू आय प्लस 1. आयला जस्ट मी काय केलं, इकडे अपडेट केला. ओके, अपडेट केला. म्हणजे आता आपल्याकडे तीनही गोष्ट आल्या. इनिशियलायझेशन म्हणजे काय तुम्हाला समजलं, की व्हॅल्यू फक्त प्रोव्हाइड करायची. बघा, ही व्हाईल लूप लागणाऱ्या 3 गोष्टी आहेत ना, यावाल्या, ही आपल्याला समजली. कंडिशन तुम्हाला समजली आणि अपडेट पण तुम्हाला समजलं. सो अशा प्रकारे तुम्ही लूप लिहू शकता आणि तुमचं काम करून घेऊ शकता. आता हे स्टेटमेंट मी इकडे ॲड करतो आपल्या कोडमध्ये. सो लेट्स गो इथे, अँड आय विल ॲड. अरे बापरे, हे थांबत नाही आहे, मला हे थोडंसं थांबावं लागणार आहे. कर्नल हे हँग झालं आहे. बघा बघा, हे होऊ शकतं बघा, हे होऊ शकतं. हे टोटल हँग झालं आहे बघा.
दिस इज नॉट व्हॉट वी रिक्वायर्ड. हे रिफ्रेश करतो मी, कारण हा माझ्या सिस्टीमची मेमरी यूज करतोय बघा, कंटिन्युअसली सिस्टीमची मेमरी यूज करतोय. रीलोड. लेट्स रीलोड दिस. आय होप ते थांबलं असेल किंवा नाही थांबलंय. एक कटच करून टाकतो मी डायरेक्टली. ओके, आणि ते न्यू फाईल. काय होतंय बाबा, हे काय प्रॉब्लेम आहे? हां, इकडे न्यू फाईल क्रिएट करतो की ह्याला ओपन करू का? झाली असेल हिचं काम. झालंय का, झालंय की नाही झालंय? असं 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 काम झालंय का? बघा, असं होऊ शकतं. तुमचा टोटल मेमरी जो आहे तेही यूज करून घेईल. आय थिंक हे स्टील चालूच आहे कर्नल. यार, ही जी फाईल आहे ना, तिला मी उडून टाकतो. बघा, इकडे हिरवा डॉट आलेला आहे, सो दॅट हे स्टील रनिंगमध्येच आहे. हां, असं आहे बाबा. नो, जर तुम्ही हँडल नाही केलं तर तुमच्या सिस्टीमची मेमरी खातं हे सगळ्या गोष्टी. एक्झिट. हां, हे मी परत एकदा रिलोड करतो सिस्टम. क्विट, आणि त्यानंतर येस, टर्मिनेट. देन वी गो टू दिस आणि परत एकदा लॉन्च करूया. चल हो पटापट आता. की दुसरं काहीतरी नेट कन्झ्युम करते, मला समजत नाही आहे. हे सिंक तर झालेलं आहे, इकडे काही इश्यू नाही वाटत आहे. की बॅचेस, दिस वन डे नंबर 19, अँड आपल्याकडे होता ही वाला. ओपन करूया आपण. येस. हां, ओके. सो आता इथं मला सेम गोष्ट रिपीट करायची. मी काय केलं होतं, आपण एक आय इक्वल टू 1, 1 पासून आपण स्टार्ट केलं. वाईलला दिली कंडिशन की त्या कंडिशन ट्रू झाल्यानंतर लूप आपल्याला चालत राहील. ती कंडिशन काय होती, जर आयची व्हॅल्यू ही लेस दॅन इक्वल टू 500 असेल तर आपण कंटिन्यू करायचं. आणि जो ब्लॉक आहे तिथे लिहायचं आहे की मला ही स्टेटमेंट रिपीट करायची, प्रिंट आणि हे नाव SAMARTH हे मला रिपीट करायचं आहे. आणि हे झाल्यानंतर जस्ट काय करणार आहे, काउंट म्हणून आपण जस्ट आयला इन्क्रीज करायचं, I+1ला. बघा, झालं. हे डॉट 500 वेळेस आपल्याला हे नाव प्रिंट झालेलं आहे. आता आता तुम्ही म्हणाले 500 वेळेस कशावरून प्रिंट झालं मला सांगायचं, तर आपण हे पण प्रिंट करून बघूया समोर की कोमा आय असं बघा. बघा, 1 2 3 4 5 लास्टपर्यंत जा. डॉट 500 पर्यंत झालं आणि शेवटच्या वेळेस काय झालं, 500 प्रिंट झालं. त्यानंतर 500+1 501 झाला आणि ही कंडिशन फेल झाली. त्यावेळेस मग लास्ट पॉईंटला कंडिशन फेल झाली, मग लूपमध्ये कोड आपला जाणार नाहीये. सो आता आपल्याला समराईज जर करायचं असेल या ठिकाणी, तर आपण कसं लिहितो, आता मी जनरल फॉर्ममध्ये लिहितोय. काय जनरल, काय करायचं, सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं, इनिशियलाइज करायचं. ओके, इनिशियलाइज. त्यानंतर इथे मला लिहायचं इकडे वाईल. वाईल नंतर लिहायची कंडिशन. कंडिशन नंतर हे असं कोलन द्यायचे. कोलन दिल्यानंतर बॉक्स चालू करायचा. जो कोड तुम्हाला रिपीट करायचा ना, हा यामध्ये लिहायचा, कोड टू बी रिपीटेड. ओके, आणि याच्यामध्येच एका साईडला तुम्हाला इन्क्रीमेंट किंवा अपडेट करायचं आहे. अपडेट कोणाला करायचं, जी ही व्हॅल्यू तुम्ही इकडे यूज करताय ना कंडिशनमध्ये इथे वरती, त्याला जस्ट तुम्हाला अपडेट करायचं आहे. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळेस तुम्ही वाईल लूप इकडे यूज करताय. कसं होणार आता, इथे बघा, कंडिशन. कंडिशन जर ट्रू असेल, इफ ट्रू, कंडिशन जर ट्रू असेल, इफ ट्रू, तर काय होणार, इथे मध्ये जाणार. आणि जर फॉल्स असेल, इफ फॉल्स, आउट ऑफ लूप, लूपमधून बाहेर येणार आणि बाकीच्या गोष्टी इथून खाली एक्झिक्यूट व्हायला चालू होणार. तर हा आहे तुमचा वाईल लूप. समजलंय वाईल लूप काय असतो, काही नाही. क्लिअर आहे? इज दिस क्लिअर टू ऑल? असेल तर मला जस्ट कन्फर्म करा.
की आता क्लिअर झालं तुम्हाला. चलो 1 2 3 स्टार्ट. इज दिस क्लिअर टू ऑल? व्हाईल लूप. मग आपण सिंपल एक्झाम्पल्स घेऊ याच्यावरती. क्लिअर असेल तर चॅट करून सांगा मला. चलो एक्झाम्पल जे आपलं पहिलं एक्झाम्पल आहे, प्रिंट नंबर्स फ्रॉम 1 to 10. काय करायचं आहे आपल्याला? 1 ते 10 पर्यंत नंबर्स प्रिंट करायचे. मग आपण कसं करणार आहे आता मला सांगा. एकदम सिंपल, आपल्याला हे कुठंतरी काउंट ठेवावं लागणार आहे. मग तो काउंट मी ठेवतो आय मध्ये. आय इक्वल टू 1 पासून जायचंय कुठपर्यंत आपल्याला जायचंय 10 पर्यंत जायचंय. मग ठीक आहे, 10 पर्यंत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण कंटिन्यू ठेवायचंय. मग इकडे मी व्हाईल लिहितो आणि कंडिशन, जोपर्यंत आयची व्हॅल्यू ही लेस दॅन इक्वल टू 10 आहे तोपर्यंत आपला लूप चालू द्या. आणि लूपमध्ये काय करायचंय? प्रिंट करायचं ना जस्ट आपल्याला. मग इकडे प्रिंट करा, काय? आय प्रिंट करून टाका जस्ट सिंपल. आणि झाल्यानंतर एकदा सांगा की झालेलं आहे आय इक्वल टू आय प्लस 1. झालं. 1 ते 10 तुमच्याकडे नंबर्स इकडे प्रिंट होऊन जातील. कसं? इथे बघा, सिंपल हे झालं. एक्झाम्पल काय आपल्याकडे आहे इथे? प्रिंट 1 to 10. हे आपलं एक्झाम्पल आहे सिंपल. प्रिंट 1 to 10. हे आपण कसं केलं? अरे यार, ह्याला तर ना आता मार्क डाऊन करूया. काय नाही, आय जो आहे त्याला स्टार्ट करायचं 1 पासून. त्यानंतर व्हाईल लूप कितपर्यंत चालू ठेवायचा? जोपर्यंत ही आयची किंमत लेस दॅन इक्वल टू 10 आहे तोपर्यंत चालू ठेवायचा. चालू ठेवलं म्हणजे त्यामध्ये काय प्रिंट करायचं आहे? आपल्याला आय प्रिंट करायचं आहे. आणि आय प्रिंट करून झाल्यानंतर झाला प्रिंट म्हणून आय इक्वल टू आय प्लस 1 एकदा अपडेट करून टाकायचं. झालं. 1 to 10 प्रिंट झालं आता. बरं ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया याच्यामध्ये की आपल्याला आता सम कॅल्क्युलेट करायची. थोडंसं यामध्ये अजून कॅल्क्युलेशन आपण ॲड करूया. ओके, कॅल्क्युलेट सम ऑफ फर्स्ट 10 नंबर्स. फर्स्ट 10 नंबर्स, पहिल्या 10 नंबर्सची आपल्याला सम कॅल्क्युलेट करायची. बरं, आता आपल्याला 2 गोष्टी लागत आहेत इकडे सुरुवातीला. काय? एक तर आपल्याला एक व्हेरिएबल लागणार सम नावाचा, ज्याच्यामध्ये आपण स्टोअर करणार रिझल्ट. ओके, रिझल्ट आपण स्टोअर करणार. आणि त्यानंतर आपल्याला हा आय सुद्धा लागतोय, जो आपला 1 पासून कुठपर्यंत जाणार? 10 पर्यंत जाणार. हे आपल्याला लागतंय. मग प्रत्येक वेळेस काय करायचंय मला? प्रत्येक इटरेशनला मी जर असं म्हटलं की हा सम नावाचा बॉक्स आहे माझ्याकडे, मग काय करायचंय? हा 1 आला माझ्याकडे, काय करणार? या 1ला याच्यामध्ये ॲड करून देणार. आला, परफेक्ट. त्यानंतर 2 आलं, 2ला परत ह्याच्यामध्ये ॲड करून देणार. सो आता ओरिजिनल जो सम आहे त्या सममध्ये काय ॲड करायचं आहे आपल्याला? सम प्लस हा जो आयची किंमत असेल 3 4 5, बघा जो पण हा आय असेल तो ॲड करत चालायचा. म्हणजे पहिल्या वेळेस आला 1 आला, दुसऱ्या वेळेस काय येईल रे? 1 + 1, हा गेला 2. नंतर काय होणार? 2 + 3, हा गेला 5. नंतर काय होणार? 5 + 4, हा काय गेला 9. असं होत 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 आपल्याला शेवट काय भेटेल? ॲडिशन भेटून जाईल. आणि हेच आपल्याला करायचं आहे. म्हणजे याच्यावरून मला समजलं आता की कोणती स्टेटमेंट मला रिपीट करायची. म्हणजे बघा इकडे ही स्टेटमेंट आहे ना, ही वाली, ही सारखी सारखी आपल्याला वापरायची आहे. दिस इज स्टेटमेंट टू बी रिपीटेड. बरं, ही स्टेटमेंट मला रिपीट करायची. आणि झाल्यानंतर शेवटी तुम्ही काय करून टाका? रिझल्ट प्रिंट करा. हे आपल्याला करायचं सिम्पली. चला स्टार्ट करूया आपण. पहिले तर हा SUM आहे, याच्यामध्ये मी 0 टाकून देतो सध्याला. हा बघा, हा बॉक्स आहे ना SUM नावाचा, ह्याच्यामध्ये 0 टाकून दिला. नंतर काय? आय इक्वल टू 1. आय 1 पासून स्टार्ट झाला. आणि आता मला लूप स्टार्ट करायचं आहे. ही मारली किक, लूप स्टार्ट केला. आय जो असेल याची किंमत 10 किंवा 10 पेक्षा कमी पाहिजे, तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे 1 by 1 1 by 1. ओके, देन नंतर हा जो बॉक्स असेल याच्यामध्ये आपल्याला मेन गोष्ट परफॉर्म करायची. काय आहे? जो आय आपल्याकडे येतोय त्याला सम मध्ये ॲड करून द्या. सम प्लस आय केला. 0 + 1 किती आला? 1 आला. याला कुठे स्टोअर करायचा? परत सम मध्ये स्टोअर करायचा. मग परत इकडे मी याला सम मध्ये स्टोअर केला. नेक्स्ट टाइम काय होणार रे आता? आय इक्वल टू आय प्लस 1. आता आयची किंमत किती झाली? 2 झाली. आता हा आय इकडे 1 होता ना, सो आयची किंमत 2 झाली. 2 झाली म्हटल्यानंतर कंडिशन चेक होणार. 2 ≤ 10. येस, करेक्ट आहे. जा लूपमध्ये. मग लूपमध्ये काय करा? सममध्ये आय ॲड करा. सम काय होता? आपली 1 होती, त्याच्यामध्ये आय किती आहे? 2 आहे, तो ॲड करा.
सो 1 + 2 इज वॉट 3. आणि 3 कुठे स्टोअर करायचा, परत सममध्ये स्टोअर करायचा. सो आता गेला इकडे 3 गेला आणि परत आयची किंमत 1 ने वाढली, मग आयची किंमत किती झाली आता 3 झाली. असं करत 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 सगळी सम आपण कॅल्क्युलेट करूया शेवटी. आणि हे झाल्यानंतर पूर्ण लूप एक्झिक्यूट झाल्यानंतर तुम्हाला काय भेटेल, या सममध्ये फायनल अँसर. फायनल अँसर 55 समथिंग काहीतरी अँसर आहे, किंवा 45 काहीतरी असेल. ओके. तर हे झाल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, प्रिंट करून टाका लूपच्या बाहेर येऊन. SUM मध्ये काय ते प्रिंट करून बघा, तुम्हाला तुमचा अँसर भेटून जाईल. सिम्पल गोष्ट आपल्याला ट्राय करायची. अगेन सेम थिंग जे आत्ता आपण डिस्कस केलं तेच इकडे ट्राय करणार. ओके. प्रॉब्लेमचं नाव काय आहे, सम ऑफ फर्स्ट 10 नंबर्स. फर्स्ट 10 नंबर्स हे आपल्याला ट्राय करायचं आहे. सो हिअर वी गो लाईक दिस. चला काय करायचं आहे, सो हा जो SUM आहे ज्याच्यामध्ये मी रिझल्ट स्टोअर करतोय, याला सिम्पल काय करणार मी, याला जस्ट याच्यामध्ये 10 स्टोअर केला. आता हा SUM मी इकडे यूज करू शकतो का, आय होप की यूज करू शकतो मी. केला. त्यानंतर I = 1. ओके. वाईल हा जो I आहे हा <= 10 असेल तोपर्यंत माझं लूप चालू द्या. आणि लूपमध्ये काय करायचं आहे मला, हा जो SUM आहे ना याच्यामध्ये SUM + I म्हणजे स्वतःमध्येच नवीन I ॲड करायचा आणि परत व्हॅल्यू स्वतःकडेच ठेवायची. हे करायचं. आणि हे झाल्यानंतर जस्ट I = I + 1 करून टाका. ओके. आणि सगळं झाल्यानंतर बाहेर येऊन इकडे खाली प्रिंट करा सम मध्ये काय व्हॅल्यू आहे ते. सिम्पली 65. बरोबर आहे का. फर्स्ट n नंबर्सची व्हॅल्यू 65 येते का, माहिती आहे कोणाला सांगेल. इज दिस करेक्ट. सम ऑफ फर्स्ट 10 नंबर्स. फर्स्ट 10 नंबर्स 65 येते का ती, 55 येते. फिफ्टी फाईव्ह येते. मग 65 का आला आपल्याला, कोणी सांगेल मला घ्यायचा आन्सर. व्हेरी सिम्पल. का बरं आला इकडे, तुम्हाला काय वाटतंय. काय वाटतंय तुम्हाला 65 कसं आलं इथे. हाऊ 65. अरे खूप सिम्पल आहे. सम डिफाईन केलं नाही म्हणून. अरे हे काही डिफाईन केलं नाही ते वरती. डिफाईन तर केलं मी वरती. काय येते बघा, अरे सिम्पल आहे एकदम, छोटी मिस्टेक आहे ते. हे सम मध्ये काय टाकलंय बघा ना, सुरुवातीला 10 टाकलंय मी. तर 10 टाकायचं होतं का 1 टाकायचं होतं का 0 टाकायचं होतं, काय टाकायचं होतं. जो समचा हा जो बॉक्स आहे, बरोबर हा जो समचा बॉक्स आहे ना, इथे वरती काय केलं होतं ते आपण 0 टाकला होता त्याच्यामध्ये, पण मी तिकडे 10 टाकला म्हणून आपलं काय झालं, 10ने आन्सर पुढं गेलं. मग हेच आपल्याला थोडंसं फिगर आउट करायचं होतं. सिम्पली इथे 0 करा तुम्ही. 0 केलं. आता 55 परफेक्ट तुमचा आन्सर येऊन जाईल. ओके. समजलंय तुम्हाला व्हॅल्यू कसा वर्क करतो काय. आता बघा लॉजिक जे आहे तुमचं, की ते तुम्हाला मेन कुठं लावायचं इथं मध्ये, की तुम्हाला ॲक्च्युअली याच्यामध्ये काय करायचं आहे, हा सगळा तुमचा प्रश्न आहे. ओके. हे मी तुम्हाला सांगितलं, कंडिशन इथं लिहायची असते, त्यानंतर इनिशियलायझेशन करायचं असतं. जे पण काय तुम्ही व्हेरिएबल यूज करताय कंडिशनसाठी त्याला अपडेट करायला विसरू नका. हे हे झालं नॉर्मल गोष्टी सिंटॅक्स वाईज किंवा जसं आपण करायला पाहिजे तसं. पण आता ॲक्च्युअलमध्ये इथं मध्ये काय करायचं आहे, कशा प्रकारे तुम्हाला अपडेट करायचे आहेत व्हॅल्यू, कसं तुम्ही तुमच्या सोल्युशनपर्यंत पोहोचणार आहे, ही सगळं तुमची जबाबदारी आहे. आणि हे येणार नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करून 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 आणि प्रॉपर अंडरस्टँडिंग करून. सो इथपर्यंत आय होप कोणाला काही प्रॉब्लेम नसेल. सो वाईल लूपपर्यंत आपण आज थांबूया. कारण फॉर लूप जो आहे हा कम्प्लिटली थोडासा याच्यापेक्षा डिफरंट आहे. वर्किंग सेम आहे दोघांचं बघा, वर्किंग सेम आहे, फक्त सिंटॅक्स वेगवेगळा आहे. तर तेच आपल्याला स्टडी करायचं आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयातच. फक्त वाईल लूप आणि त्याचे एक्झाम्पल्स समजले आहेत का, आणि जर तुम्हाला वाटत असेल की अजून आपण एक्झाम्पल घ्यावं तर मला चॅटमध्ये सांगा. आपल्याकडे आहेत अजून 10 मिनिटात, आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो कसंही. पण ते पण काय वेगळं नसणार आहे, सेमच ह्याच्यामध्ये असणार आहे. कंटिन्युअसली आपल्याला लूप करत जायचं आणि काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. चलो, इज इट क्लिअर. अजून एक एक्झाम्पल, चला आपण इवन नंबर्स प्रिंट करून बघूया. चलो, विल ट्राय टू प्रिंट इवन नंबर्स फ्रॉम 0 to
10 पर्यंत. आपण थर्ड एक्झाम्पल घेऊया. आता याच्यामध्ये थोडं आपण इफ एल्सचा आपण वापर करू. ओके, प्रिंट इवन नंबर्स फ्रॉम 0 to 10. 0 ते 10 मध्ये जेवढे पण इवन नंबर्स असतील ते सगळ्यांना आपल्याला प्रिंट करायचे. मग सगळ्यात आधी आपल्याला माहिती पाहिजे की इवन नंबर्स काय असतात. इवन नंबर्स म्हणजे काय? नंबर्स, ओके, विच आर कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 2. 2 ने कम्प्लिटली डिव्हिजिबल असणारे नंबर्स काय असतात? इवन नंबर असतात. मग बघा बरं, 10/2 काय येतं इकडे? 5 येत आहे. त्यानंतर 6/2 3 येत आहे. आता कम्प्लिटली डिव्हिजिबल म्हणजे काय? याचा अर्थ असा, या सिम्पलचा अर्थ असा की जो रिमाइंडर आहे तो काय असला पाहिजे? तो 0 असला पाहिजे. मग सिम्पल हा रिमाइंडर घेण्यासाठी आपल्याकडे एक इकडे मॉड्युलो नावाचा ऑपरेटर आहे. मॉड्युलो ऑपरेटर आहे. हा जर यूज केला मी 2 तर मला 0 येऊन जाईल. का? कारण या 2नी 10ला कम्प्लिटली भाग जातो आणि रिमाइंडर येतो 0. तोच आपल्याला इकडे भेटून गेलाय. सिम्पल. मग आपल्याला हे समजलं की यार हे केल्यानंतर मला समजतं की नंबर हा इवन नंबर आहे की ऑड नंबर आहे. मग एकच आपलं काम राहिलं. इफ नंबर इज इवन, ओके, इफ नंबर इज इवन. जर इवन नंबर असेल तर त्याला प्रिंट करायचं. बस सिम्पल एवढंच आपल्याला करायचं. पण नंबर इवन कधी असणार आहे? जर तुमचा नंबर आहे 10 मॉड्युलो 2, हा जर 0 आला, हा जर 0 आला देन प्रिंट 10. तर 10ला प्रिंट करून टाकायचं. सिम्पल. मग आपण 0 पासून स्टार्ट करूया. चला. सो 0 मॉड्युलो 2 काय येणार? 0 येणार. प्रिंट करून टाका 0ला. त्यानंतर 1 मॉड्युलो 2 हा 0 येतोय का? नाही येते. प्रिंट नका करू. त्यानंतर 2 मॉड्युलो 2 हा 0 येतोय का? येस येतोय. प्रिंट करून टाका याला. पुढे जा. काय आहे? 3 मॉड्युलो 2 हा 0 येणार का? नाही येणार. याला प्रिंट नका करू. 4 मॉड्युलो 2 0 येतोय का? येस येतोय. याला प्रिंट करून टाका. त्यानंतर 5 मॉड्युलो 2 हा 0 येतोय का? नाही येते. मग याला प्रिंट नका करू. असंच जाणार. हे कुठपर्यंत जाणार? हे 10 पर्यंत जाणार. चेक होणार इथे वरती. 0 येतोय, येतोय. 10ला प्रिंट करून टाका. म्हणजे इकडे 6, 8 आणि नंतर 10 प्रिंट होणार. सिम्पल. मग आता याच्यामध्ये पॅटर्न बघायचं आहे आपल्याला यार की रिपीट काय काय होतंय. तुम्ही बघा. हे सेम आहे, हे सेम आहे, सेम सेम. हे आपण सेम चेक करतोय, सगळे चेक सेम करतोय. मग ह्याच्यामध्ये हा जो नंबर आहे बघा, हे 0, 1, 2, 3 हे जातंय कुठपर्यंत? हे 10 पर्यंत जातंय. मग याला कुठेतरी स्टोअर करण्यासाठी आपण आयचा यूज करूया किंवा कुठल्याही व्हेरिएबल्स यूज करूया. असं काही नाही, तुम्ही आयच यूज केला पाहिजे. सो आय इक्वल टू 0 पासून मी स्टार्ट केला. बरं केला. मग आता मला रिपीट करायचं. काय रिपीट करायचं? हा जो चेक आहे हा कम्प्लीट चेक मला रिपीट करायचा आहे. मग हा जो चेक असणार आहे काय? आय मॉड्युलो 2 इक्वल टू 0 हा चेक आहे. हा मला रिपीट करायचा आहे. मग आता जर मला एखादी स्टेटमेंट रिपीट करायची असेल तर मी काय यूज करतो? मी लूप यूज करतो. मग चालू करूया आपला लूप. इकडे आपण व्हाईल. तर व्हाईल लूप आपल्याला कुठपर्यंत चालू करायचं रे? शेवट 10 पर्यंत. 10 पर्यंत जायचं आहे आपलं, बरोबर. म्हणजे आयची जी काय व्हॅल्यू असेल आय लेस दॅन इक्वल टू 10 पर्यंत आपल्याला जायचं आहे. गेलं. आणि ही आपल्याला रिपीट करायची. पहिले चेक करायचं. काय चेक करायचं? की जर आय मॉड्युलो 2 इक्वल टू 0 आहे का? मग मित्रांनो, आपण चेक्स कसे करतो? कंडिशनला चेक करतो. त्या बेसवरती आपण ठरवतो की कुठे काय करायचं आहे आपल्याला, इवन नंबर आहे की ऑड नंबर आहे. खूप वेळेस झालेलं आहे हे. सो इथे आपण अगेन इफ स्टेटमेंटचा यूज करणार. इफ ही आय ह्याला जर मी मॉड्युलो केला 2 सोबत आणि याची व्हॅल्यू जर माझी 0 आली तर तर त्या केसमध्ये काय करायचंय मला? त्या केसमध्ये प्रिंट करायचे. सिम्पल. प्रिंट आय. बस बाकी काहीच नाही करायचं. बघा, व्हाईलचा पण एक सेपरेट स्वतःचा ब्लॉक असणार आहे. हा वाला ब्लॉक. आणि त्याच्यामध्ये हा कोणाचा ब्लॉक आहे? हा इफचा ब्लॉक आहे. बघा, ही कंडिशन जर ट्रू आली तर मध्ये जाणार. ही कंडिशन ट्रू आली तर मध्ये जाणार. बस एवढंच. जर ही कंडिशन फॉल्स झाली तर हा आय प्रिंटच होणार नाही. सिम्पल. एक्झाम्पल याचा आउटपुट कसं येईल? आउटपुट असेल बघा, पहिल्यांदी आय इक्वल टू 0 होता. परफेक्ट. कंडिशन चेक करा. 0 लेस दॅन इक्वल टू 0. येस, परफेक्ट. आतमध्ये गेला, चेक केलं. काय चेक केलं? 0 मॉड 2 इक्वल टू 0 आहे का? आहे. ट्रू झाली. मग प्रिंट करून टाका. प्रिंट केला इथे. 1 साठी बघा. परत आता आपल्याला आय इन्क्रीज करावं लागेल नाही का? आय प्लस 1 हा प्लस 1 करून टाकायचा. नेक्स्ट टाइम आयची किंमत झाली आपली 1 झाली.
काय 1 लेस दॅन इक्वल टू 0 आहे का आहे. मग आपल्याला या मोठ्या बॉक्समध्ये एंट्री भेटली एंट्री. तिथे परत इफ उभा आहे. तो आपल्याला विचारतोय की बाबा 1 मॉड्युलो 2 इक्वल टू 0 आहे का. आपण म्हणणार नाहीये. नाही म्हटल्यानंतर इथे मध्ये प्रिंट करायचा विषयच येत नाही काही. बाहेर येणार आणि आयची किंमत 1 ने वाढून टाकेल. आय इक्वल टू 2 झाला. 2 झाल्यानंतर परत वरती जाणार कंडिशन चेक करायला. कंडिशन काय आहे 2 लेस दॅन इक्वल टू 10 बरोबर आहे. मध्ये आल्यानंतर परत एक कंडिशन 2 मॉड्युलो 2 इक्वल टू 0 आहे. प्रिंट करून टाका झाला 2. असं करत 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 आपण जाणार 10 पर्यंत. आणि ज्या वेळेस आयची किंमत 10 होणार 10 प्रिंट होऊन जाणार. नेक्स्ट टाइम काय होणार आय इक्वल टू 11 होणार. तो 11 झाला परत वरती कंडिशन चेक करायला जाणार. कंडिशन चेक करायला गेला की बघणार तो 11 लेस दॅन इक्वल टू 10 ही कंडिशन फॉल्स आहे. फॉल्स आलं म्हटल्यानंतर आउट ऑफ लूप ही कंडिशन ज्यावेळेस फॉल्स होते आपण लूपच्या बाहेर येतो. आणि लूपच्या बाहेर आले तुम्ही तर काही नाही तुमचं संपलंय. मग आता तुम्ही ऑलरेडी हे सगळं प्रिंट करून बसले 6 8 आणि 10 बस एवढंच आपल्याला प्रिंट करायचं आहे. मी तुम्हाला सिम्पली टाईप करून दाखवतो आणि मग काही तुमचे डाऊट्स असतील तर ते आपण घेऊयात. सो इथे आपल्याला काय करायचं आहे प्रॉब्लेम आहे प्रिंट इव्हन नंबर्स फ्रॉम 0 टू 10 0 टू 10. काय केलं होतं मित्रांनो सगळ्यात आधी आपण एक असं पहिले तर याला मार्कडाऊन करूया. सिम्पली केलं मार्कडाऊन. येस परफेक्ट. हा जो आय आहे हा स्टार्ट केला होता मी 1 पासून सॉरी 0 पासून स्टार्ट करूया आपण याला 0 पासून जायचं बिकॉज 0 इज आपण त्यालाही कन्सिडर करतो. सो वाईल हा जो आय आहे हा लेस दॅन इक्वल टू 10 असेल. ओके तोपर्यंत मला काय करायचं आहे लूप चालवायचं. लूपमध्ये एक चेक मला चालवायचं आहे कंटिन्युअसली. इफ हिची काय आयची व्हॅल्यू आहे याला जर मी मॉड केला 2 सोबत आणि इक्वल टू जर 0 आला तर आणि तरच मला प्रिंट करायचं या आयची व्हॅल्यू. अदरवाईज मला स्किप करायचं तो स्वतःहून हँडल करेल हे. आणि हे झाल्यानंतर जस्ट एकदा काय करा आय इक्वल टू आय प्लस 1 करून टाका. बघा जर मी आता हा असा इथे घेतला इथे तर काय समजणार माहिती आहे का की हा टोटल ब्लॉक हे दोन्ही कोड जो आहे हा असणार आहे इफचा. हे समजलं जातं कारण कशाचं इफचं समजलं जातं कारण बघा हे दोघंही एकाच अंतरावरती आहे सेम इंडेंटेशनवरती आहे इफ पासून. तर इफ त्याला स्वतःचं समजतो. पण मला असं नको आहे. मला असं की या इफ झाल्यानंतर मग मला आता हा एक्झिक्यूट करायचा. मी आता कसं आणतो याला इफच्या बरोबरीने आणतो. म्हणजे आता इफ इथपर्यंत स्वतःचा आहे प्लस अजून एक इकडे स्टेटमेंट आहे. हे सेपरेट आहे. तो ही तुम्हाला काळजी घ्यायची फक्त. इकडे केलं तर 0 2 4 6 8 10. मी याला आतमध्ये घेऊन दाखवतो तुम्हाला. चला इथे आलात तुम्ही आतमध्ये रन केलं 0 आला इथे. ओके हे हा फरक आहे मित्रांनो. बघा असा डिफरन्स येतो. चल आता हे का चालत नाहीये कर्नल शटडाऊन. ओके येस डन. समजलं प्रत्येकाला काय असतं व्हाईल लूप काय असतो कसा यूज करायचा. आणि 3 डिफरंट एक्झाम्पल घेतलेत सॅम्पल 3 घेतलेत आपण. ते आय थिंक इझी आहेत. फॉर लूपचे पण घेऊयात आपण सेम एक्झाम्पल. अँड देन आपल्याकडे प्रॉब्लेम सॉल्विंग सेशन असणार आहे ज्यामध्ये आपण इथून मागच्या जेवढ्या कॉन्सेप्ट झाल्या त्याच्या बेसवरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आणि मग आपल्याला नेक्स्ट टॉपिककडे जायचं आहे वॉट एव्हर जेव्हा आपण तो चालू करूयात. सो दिस इज ऑल अबाउट सेशन नंबर 19 होता एक असे आपलं. दिस वॉज सेशन नंबर 19 लूप्स.